श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट माता खिडकी अमरावती आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी उद्धरण या प्रकरणाची 16 क्रमांकाचं वचन आणि त्या संदर्भातली टीका या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन करणार आहोत। भक्ताचे सकळ ही सन्निधानी चरितार्थ होय। कालच्या वचनामध्ये आपण पाहिलं की भक्ती साधनेचा संचार झाल्यानंतर लगेचच परमेश्वराच्या त्या दातृत्वामुळे जे काही ज्ञान भक्ती वैराग्य जीवामध्ये उत्पन्न होतात त्याच्यामुळे विकार विकल्प आणि स्वभाव हे तिन्ही दोषजनक जो काही भाग आहे त्याच्यातला तो निघून जातो। वांचून गुणदायक जो काही भाग आहे त्याची त्या ठिकाणी निर्मिती होत असते, उज्रंभितता होत असते। विकार जातो म्हणजे फक्त अधविकार जातो, ऊर्ध्वविकार आहेच। स्वभाव जातो म्हणजे स्वभावजनित पीडा नाही आहे। वांचून स्वभाव आहे परंतु त्या स्वभावाचं कार्य जे आहे ते त्या ठिकाणी प्रतिबंधलेलं आहे। आणि विकल्प जातो म्हणजे काही ज्ञान होतं म्हणून तो विकल्प जाणं म्हटलेलं आहे। आणि म्हणून प्रेम संचार मात्रे या तीनही दोषांचा उच्छेद जो आहे तो सर्वप्रथम होत असतो, असा या भक्ती साधनेचा हा विशेषता आहे। अजून भक्त जो आहे त्या भक्ताचा अजून विशेष काय आहे बरं? प्रेम साधनेचा विशेष अजून काय आहे? किंवा भक्ताच्या बाबतीमध्ये आणि ज्ञानियाच्या बाबतीमध्ये अजून कुठला फरक आपल्याला बघायला मिळतो? जो प्रेम साधन उत्तम म्हटलेलं आहे तर ते उत्तम कोण्या अर्थी आहे बरं? ज्ञानियापेक्षा किंवा ज्ञानापेक्षा पण। कारण की प्रेम साधनेचा विशेष असा आहे की भक्ताचे सकळ ही सन्निधानी चरितार्थ होय। भक्ताचं जे काही साधन आहे, जे काही साधन चरितत्व आहे ते सर्व सन्निधानीची चरितार्थ होय आणि तेही बैसल्याची। म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानीच तो जीव राहतो, परमेश्वराच्या सन्निधानीच त्याचं सर्व चरितत्व होतं। हा या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की परमेश्वर त्या भक्ताच्या सोबतच असतात, की भक्त त्या परमेश्वरा अवतारांच्या सोबतच असतात, त्यांना ते वियोग नाही, त्यांचं साधन चरितत्व सन्निधानी आहे। ज्ञानियाच्या बाबतीत तसं नाही आहे। ज्ञानियांना परमेश्वर अवतार ज्ञान देऊन उतराई होतात आणि त्याला असन्निधान देऊ शकतात। जसं छरडोबांचा उल्लेख, जर का ते छरडोबा तिथे दिसले नसते तर छरडोबा व्यक्ती कोणी आहेत असं निरूपणामध्ये आलं नसतं। परंतु आपल्याला नंतर कळतं की कुठेतरी एकांकामध्ये स्वामी असताना स्वामींनी छरडोबाला ते ज्ञान दिलेलं आहे आणि ज्ञान देऊन आता ते आचरणामध्ये त्यांच्या लागलेले आहेत। म्हणजे ज्ञानियाचं जे चरितत्व आहे ते सन्निधानी सुद्धा होऊ शकतं चरित, किंवा असन्निधानी सुद्धा ते चरित होऊ शकतं। परंतु भक्ताच्या बाबतीत तसं नाही। भक्ताचं साधन जे आहे ते सन्निधानाशिवाय नाही, परमेश्वराच्या सन्निधानीच ते राहत असतात। आणि म्हणून सांगितलं की भक्ताचे सकळही सन्निधानी चरितार्थ होय। सकळही सन्निधानी चरितार्थ होत असतं। तरी काही भक्ताचा हाची विशेष ना ईश्वराचे आत्मत्वे सकळही सन्निधानी चरितार्थ होय। ते मागे जो सांगितला विषय एवढंच भक्ताचं महत्त्व आहे का? किंवा त्या प्रेम भक्ती साधनेचं महत्त्व आहे का? न सकळही आत्मत्वे सकळही सन्निधानी, म्हणजे आवडीपूर्वक भक्ताचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं म्हणून त्यांचं सन्निधानी सर्व चरितार्थ होत राहतं।
भक्ताचे सकळही सन्निधानी चरितार्थ होय। सकळही या पदामध्ये आपण साधन चरितत्व बघितलं, पण साधन चरितत्वामध्ये अजून काय काय गोष्टी येतात? कर्मनाश येतो, त्याच्यानंतर अयोग्यतेचा नाश असेल, अनधिकाराचा नाश असेल, खंतीचा नाश असेल, या सर्व गोष्टींचा नाश त्या साधनेमध्ये होत असतो। जसं बाईसांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, कधीतरी स्वामींनी बाईसांना दत्तक दिलेली आहे किंवा कधीतरी बाईसा घाबरलेल्या आहेत वगैरे, हे काय आहे? या माध्यमातून परमेश्वर त्यांच्या त्या अडथळ्यांचा, कर्मांचा नाश करत असतात। आणि म्हणून साधन चरितत्वामध्ये खूपशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्या आपण टीकेमध्ये बघणारच आहोत। सकळ ही चरितार्थ म्हणजे शाब्द चरितार्थ। आता वचन जे सांगितलेलं आहे सकळ ही चरितार्थ होय, तर सकळ ही ते काय बरं? तर सकळ ही या पदामध्ये तर शाब्द चरितार्थ। शाब्द चरितार्थ म्हणजे शाब्द ज्ञानाचं जे काही चरितत्व आहे ते सर्व काही त्या ठिकाणी शाब्द ज्ञानामध्ये जसं काही गोष्टींचा नाश होतो, तसं शाब्द प्रेमामध्ये सुद्धा काही गोष्टींचा नाश होत असतो। जसं आपल्याला माहिती आहे, शाब्द ज्ञानी, अपरोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी, तशाच पद्धतीने शाब्द प्रेमी, अप्रोक्ष प्रेमी, सामान्य प्रेमी आणि विशेष प्रेमी असं ज्ञानियासारख्या भक्तांमध्ये पण हे 4 प्रकार आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणून सकळ ही चरितार्थ म्हणजे शाब्द चरितार्थ म्हणजे क्रमेची, जसं शाब्द अप्रोक्ष, तसं शाब्द प्रेम, अप्रोक्ष प्रेम, सामान्य प्रेम आणि विशेष प्रेम हे सर्व सन्निधानामध्येच चरित होत जातं। प्रत्येक साधन, प्रत्येक जे काही प्रेमाचा जो काही भाग आहे, शाब्द प्रेम हे सुद्धा सन्निधानीच राहून चरित होतं। त्याच्यानंतर अप्रोक्षामध्येही तसंच, सामान्य प्रेमातही तसंच आणि विशेष प्रेमातही तसंच सर्व सन्निधानी चरित होत असतं। किंवा इथे सांगितलेलं आहे की सकळही चरितार्थ म्हणजे शाब्द चरितार्थ, म्हणजे शाब्द प्रेमामध्ये ज्या गोष्टी चरित व्हायच्या आहेत ते शाब्द प्रेमातच होतात। जसं ज्ञानियाच्या बाबतीमध्ये एक विशिष्ट कर्मनाश शाब्द ज्ञानामध्ये होतो, त्यानंतर एक विशिष्ट कर्मनाश अप्रोक्ष ज्ञानामध्ये होतो। कर्मनाश शाब्द आणि अप्रोक्षामध्ये होऊन जातो। सामान्य ज्ञानाच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी कर्मांचा नाश नाही, त्या ठिकाणी मळाचा नाश आहे। आणि शाब्द आणि अप्रोक्षामध्ये मळाचा नाश नाही, त्या ठिकाणी फक्त कर्माचाच नाश आहे। तशा पद्धतीने इथे प्रेमाच्या बाबतीत सुद्धा शाब्द प्रेमातच सगळ्या गोष्टींचं नाश होतो का? कर्म, त्याच्यानंतर अयोग्यता किंवा अजून काही काही त्याच्यामध्ये मळनाश वगैरे नाही। अप्रोक्षाचं शाब्दाचं शाब्दामध्येच नाश होईल, अप्रोक्षाचं अप्रोक्षामध्येच नाश होईल, सामान्य प्रेमाचं जे काही सामान्य प्रेमातच मळांचा नाश होईल आणि विशेषामध्ये विशेषा नाश होईल। फक्त एवढाच फरक पडतो की ज्ञानियाला हे सर्व साधन चरितत्व करत असताना थोडा वेळ लागतो, थोडा काय भरपूर वेळ लागतो आणि त्याच्यात तो पतन होण्याची भीती असते। तसं भक्ताच्या बाबतीत नाही, अल्प काळामध्ये त्याचं ते साधन चरित होत राहतं आणि सोबतच भक्ताला पतन होण्याचं कुठलंही भय नाही, व्यभिचार घडणे नाही, प्रमाद घडणे नाही, हा भक्ताचा विशेष सांगितलेला आहे। आणि म्हणून सांगतात की सकळही चरितार्थ म्हणजे शाब्द चरितार्थ। चहू ज्ञानीची विघ्ने आचार येतुले बैसल्याची चरितार्थ। तर सकळही चरितार्थ म्हणजे अजून त्याचं विश्लेषण नेमकं काय आहे? सकळही म्हणजे काय ना? शाब्द चरितार्थ, अप्रोक्ष चरितार्थ म्हणजे शाब्दामध्ये काय चरितार्थ, अप्रोक्ष प्रेमात काय चरितार्थ, सामान्य प्रेमात काय चरितार्थ आणि विशेष प्रेमात काय चरितार्थ। मग त्याचं सांगतात की चहू ज्ञानीची विघ्ने आचार। चहू ज्ञानीची विघ्ने आणि आचार। चहू ज्ञानीची म्हणजे चहू ज्ञानामध्ये
जसं शाब्द ज्ञानामध्ये विकारसृष्टी आणि कर्मसृष्टीच्या देवतेंचे विघ्न आणि नित्यविधी निमित्तविधी हा आचार आहे, हे आचार करावा लागतो ज्ञानियाला, नित्यविधी आचरावा लागतो. म्हणजे नित्यविधी कुठले कुठले आहेत? आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा आणि स्मरण, हे 7 नित्यविधी हे ज्ञानियाला आचरण करावे लागतात. आटनादिक्रमे जावं लागतं, त्याचं विजन करावं लागतं, चिंतन मंथन करावं लागतं, भिक्षा मागावी लागते, भोजन करावं लागतं, म्हणजे भिक्षेचं भोजन करावं लागतं. म्हणजे ह्या नित्यविधी साधनेतले हे सगळा जो काही आचार सांगितलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीने तो जो ज्ञानी आहे तो योग्य होत राहतो. आटनादिक्रमे योग्य होणे आहे. विजन म्हणजे एखाद्याला वाटावे की हे फिरतच आहेत, या गावावरून त्या गावाला जात आहेत, तर ते वचनाचं पालन आहे. या गावावरून त्या गावाला जाणे चालत, या स्थानाकडनं त्या स्थानाकडे जाणे चालत, हे काय आहे? आटन म्हणतात. कुठलाही उद्दिष्ट त्याच्यामध्ये नाही आहे, फक्त परमेश्वराच्या आज्ञेचं पालन त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी योग्यता त्याच्यामध्ये दडलेली आहे त्या क्रियेमध्ये. विजन म्हणजे काय आहे? परमेश्वराला आठवणे आहे, देवाचं चिंतन करायचं आहे. मग चिंतन कसलं आहे? नुसतंच नामाचं चिंतन नाही चालणार, तिथे ज्ञानसुद्धा आहे, ज्ञानाचं आचरणसुद्धा आहे, ज्ञानाचं मंथनसुद्धा आहे, ज्ञानाची वार्तासुद्धा आहे, धर्मवार्तासुद्धा आहे. विजन पदामध्ये हे सगळं येतं. एकट्याने जे करायचं आहे ते सुद्धा विजनच आहे आणि 2-3 लोकांसोबत जी धर्मवार्ता करायची ते सुद्धा विजनच आहे. विजन म्हणजे काय? ज्या ठिकाणी दुसरं कुणी नाही म्हणजे सगळे एकाच विचाराचे आहेत, दुसऱ्या विचाराचं कोणी नाही, एकाच विषयावर सगळे चर्चा करणारे आहेत. जसं आता आपण इथे बसलेलो आहे, आपलं उद्धरण प्रकरण चालू आहे. कोणी म्हटलं आम्हाला अस्थिपरी ऐकायची आहे, कोणी म्हटलं आम्हाला पूर्वी प्रकरण ऐकायचं आहे. आता हे काय झालं? वेगवेगळे विषय झाले आपले. मग आता आपण एकटे नाहीत, आपण वेगवेगळ्या विचारांचे जेव्हा असतो तेव्हा आपण एक नसतो. आपल्या सर्वांना एकच विषय ऐकायचा तेव्हा आपण सगळे कोण असतो? एकच असतो. मग आपलं विजन जे आहे म्हणजे धर्मवार्ता जी आहे ती यथायोग्य प्रकारे घडू शकते आणि म्हणून विजनामध्ये सुद्धा ती योग्यता दडलेली आहे. भिक्षा घेण्यामध्ये सुद्धा ती योग्यता आहे. म्हणजे भिक्षा म्हणजे फक्त उदरभरण नाही आहे, तिथे भिक्षा ही सुद्धा परमेश्वराच्या विधिवचनाचं ते पालन आहे. म्हणून ती भिक्षा ग्रहण करणं, त्या भिक्षेला जाणं, हे सुद्धा योग्यता त्याच्यामध्ये ती दडलेली आहे. आणि भोजन म्हणजे आपल्या दृष्टीने काय आहे? एका दृष्टीने बघितलं तर भोजन म्हणजे एखाद्याच्या दृष्टीने ते हे आहे, मनोरंजन आहे की आज वेगवेगळं काहीतरी, आज काय खायचं, हे आपल्या दृष्टीने आहे. परंतु जे नित्यविधीचं आचरण करतात त्यांच्या दृष्टीने भोजन म्हणजे काय आहे? उदरभरण नाही आहे, पोट भरणे नाही, त्यामध्ये सुद्धा विधी दडलेला आहे, परमेश्वराची आज्ञा त्याच्यामध्ये आहे. ते भोजन करत असताना सुद्धा परमेश्वराचा आठव त्या ठिकाणी करत ते भोजन असल्यामुळे त्याच्यामध्ये पण ती योग्यता दडलेली आहे. आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा. आता झोपेमध्ये कुठला विधी घडणार आहे? झोप म्हणजे झोपच, परंतु नाही, झोपसुद्धा विधीशी संबंधित आहे. किती झोपायचं आहे, किती वेळ झोपायचं आहे, कसं झोपायचं आहे, कधी उठायचं आहे, त्याचे सुद्धा नियम आहे. जेव्हा सगळे जागे आहेत तेव्हा आपण झोपलेलो असलो पाहिजे आणि सगळे झोपलेले तेव्हा आपण जागे असलो पाहिजे. म्हणजे सगळे किती वाजेपर्यंत जागे असतात? 12 वाजेपर्यंत लोक जागे असतात, परंतु आपण त्यावेळी झोपलेलो असलो पाहिजे. आणि सगळे लोक झोपतात कधी? 2-3 वाजता लोक झोपतात, चांगले गाढ झोपतात. त्यावेळी आपल्याला उठायचं आहे, हे विधीमध्ये येतं. म्हणजे तुमची झोप जी आहे, झोपत असताना तुम्ही स्मरण करत झोपलात. आणि दुसरं झोप कशी असते? मोबाईल बघत झोपलात. दोन्ही फरक आहे बरं का. आता आपण कसे झोपतो? टी व्ही बघत, मोबाईल बघत झोपतो की स्मरण करत देवाला आठवत झोपतो?
हे आपल्यावर अवलंबून आहे. जर का स्मरण करत करत जर का तुम्ही निद्रा स्वभावाच्या अधीन झालात तर निद्रेतला पूर्ण जो वेळ आहे तो सुद्धा परमेश्वराच्या स्मरणाच्या लेखी लागत असतो आणि उठल्यानंतर लगेच तिथे देवाचंच नाव आठवणार. ज्या अध्यासाने तुम्ही झोपलेले आहात उठताना सुद्धा तेच नाम आहे परमेश्वराचं, तेच आठवतच तुम्हाला जाग येणार आपोआप. तुम्ही कसं होणार, सुजगरे होणार बाईसांसारखं. आणि मग तोही झोपेतला काळ म्हणजे निद्रा सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा योग्यता दडली. म्हणजे विधी आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्याचे स्वामींनी जे सांगितले त्याचे उठणे बैसणे येतुलेही वाया न वचे, ते कसं तर ते असं आहे की सतत विधीमध्ये असणं, वायफळ बोलणं नाही, बडबड नाही, उगाचच व्यर्थ हालचाल नाही शरीराची हालचाल विधींसाठीच होणार, अविधीसाठी शरीराची हालचाल होणार नाही. त्याच्यानंतर प्रसाद सेवा सांगितली. प्रसाद सेवा म्हणजे जे काही वंदन त्यांच्याकडे उपलब्ध आहे, विशेष आहे, प्रसाद असेल, प्रसाद तुल्य विशेष असतील, त्याचं वंदन करणे हे प्रसाद सेवेमध्ये येतं. आपण नॉर्मली 2च वेळेला विशेष वंदन करत असतो घरामध्ये, आणि एखादे अजून चांगले जाणकार असतील तर ते 3 वेळा वंदन करतात. त्याही मध्ये अजून एखादी व्यक्ती अजून चांगली जाणकार असेल विधींच्या बाबतीमध्ये आणि अविधीच्या बाबतीमध्ये, ज्यांना जाणीव आहे त्या गोष्टींची, ती व्यक्ती कुठूनही बाहेर जाताना सुद्धा विशेष वंदन करून जाणार किंवा बाहेरून कुठून आल्यानंतर सुद्धा एक विशेष का होईना ते वंदन केल्याशिवाय पुढे पाण्याचा घोट नाही. जसं आता मी कुठे जातो तर आधी एक विशेष का होईना त्यांच्या घरातलं एक वंदन करणं आवश्यक आहे, कारण आपण बाहेरून प्रवासातनं गेलो. आणि म्हणून इथे प्रसाद सेवा आपण 3 टाईम असेल 4 टाईम असेल, परंतु नित्यविधीच्या त्या आचार प्रणालीमध्ये एकूण 7 वेळा प्रसाद सेवा सांगितली, कमीत कमी 7 वेळा. म्हणजे त्याचे ते टप्पे सांगितलेले आहेत. भिक्षेला जाण्याआधी, भिक्षेवरून आल्यानंतर प्रसाद सेवा झाली पाहिजे, विशेष वंदन केलं पाहिजे. म्हणजे रोजचं 3 वेळाला तर आहेच, विजनस्थळी गेल्यानंतर सुद्धा प्रसाद वंदन आहे. त्याच्यानंतर विजन संपल्यानंतर आता भिक्षेला जायचं आहे तेव्हाही प्रसाद सेवा करूनच जायचं आहे, तिकडून आल्यानंतर सुद्धा प्रसाद सेवा करायचीच आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे सर्व याच्यामध्ये योग्यता तुमची होत राहणार, पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याची आठवण होत राहते आणि तुम्ही पुन्हा पुन्हा परमेश्वराच्या संपर्कात राहता. त्याच्यामुळे तुम्ही दोषांपासनं अलिप्त राहता. जसं आपल्याला घाम येतो, आपण काय करतो, पुन्हा पुन्हा आपण रुमालाने पुसून घेतो, म्हणजे त्या घामाचा जास्त त्रास आपल्याला होत नाही. पुन्हा पुन्हा तो रुमाल आपल्या संपर्कामध्ये येत राहतो. तसं हे काही तामसपणा असेल, राजसपणा असेल, तो पुन्हा पुन्हा आपल्यामध्ये उद्भवत राहतो. अनेक लोक आपल्याला भेटतात, अनेक ठिकाणी आपलं जाणं येणं होतं, अनेक प्रकारचं वातावरण निर्मिती जी झालेली आहे त्याचं वारं आपल्यापर्यंत येतं, तिथले पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचतात, ऐन प्रकारे आपल्यापर्यंत तो दोष पोहोचत असतो. तुम्ही पुन्हा पुन्हा विशेष वंदन जेव्हा करता त्यावेळी जर का परमेश्वराचं नाम तुम्ही घेता, लीळा तुम्ही आठवता, परमेश्वराचा आठव हृदयामध्ये निर्माण होतो, त्या वेळेला घडलेला दोष जो आहे तो लगेच त्या ठिकाणी कमी होतो किंवा शून्य होऊ शकतो. जसं तुम्ही ते ताप मापायचं असतं ना, ते तापमापी असते, त्याला जर का उष्णतेच्या ह्याच्यात नेलं तर काय होतं, तो पारा वर जातो, पण त्याला पाण्यात टाकलं की काय होतं, तो परत शून्यावर येतो. तसं परमेश्वराच्या संपर्कात गेलो की आपले दोष कदाचित कमी होतील आणि शून्यावर येतील. म्हणून ती प्रसाद सेवा आहे. आणि त्यानंतर शेवटचं नामस्मरण आहे. नामस्मरण 24 तास, अष्टोप्रहर आणि जन्मपर्यंत, जन्म क्षेपायचा त्याच्यामध्येच. हे सर्व जे विधी आहेत, हे विधी काय आहेत, परमेश्वराला आठवण्याचे एक माध्यम आहेत. सर्व भिक्षेला जायचं आहे म्हणजे अन्नाच्या भिक्षेला जायचं नाही आहे, त्याच्या मागे उद्दिष्ट आहे की कदाचित आमचे स्वामी मला कुठेतरी भेटतील, या उद्दिष्टाने आहे. आमचे भटोबा जेव्हा जायचे
तेव्हा ते काय मागायचे? भिक्षा द्या असं नाही म्हणत होते, मला श्री चक्रधर द्या कोणीतरी भिक्षेमध्ये, ही त्यांची तळमळ होती. कदाचित स्वामींचं दर्शन होईल म्हणून ते आहे. आटनाधिक्रमे जाणं म्हणजे काय आहे? कुठेतरी देवासाठी चालतोय आपण, तर कुठेतरी परमेश्वर कुठल्या तरी रूपात भेट देतील, हे उद्दिष्ट त्याच्यामध्ये दडलेलं आहे. विजनामध्ये सुद्धा काय दडलेलं आहे? परमेश्वर आठवल्या जाईल, परमेश्वराची वचनं आठवल्या जातील, विधी आठवल्या जाईल, उजळता येत राहील. म्हणजे कधी कधी असं तुम्ही सूत्रपाठाचं पारायण का करायचं? सूत्रपाठ वाचताना काही काही असे वचनं येऊन जातात की असं वाटतं की हे आपण पाळत नाही, लक्षात येतं, किंवा हे अजून चांगल्या प्रकारे पाळलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यामधनं, त्या विजनातनं आपल्याला परमेश्वराचा आठव होत राहतो. आटन विजन भिक्षा भोजन, भोजन समयी तर देव आठवायला सांगितलेलाच आहे. जे अन्न आपण खातो आहोत, जे अन्न तुम्ही देवाला देताय की देव तुम्हाला देत आहेत, हा पहिला प्रश्न आहे. आपल्या बाबतीमध्ये कसं आहे? आपणच देवाला देतोय की नाही? आपलं तर असंच आहे की नाही की आम्हीच देवाला अन्न देतो आहोत. जर का आम्ही उपहार नाही दाखवला की देव उपाशी राहतात, ही आपली सगळ्यांची भावना आहे. आणि आमची भावना अशी आहे की हे सगळं देवाचे देव देईल ते आपले. आम्हाला जे काही खायला मिळतं आहे 2 घास, ते देवामुळे प्राप्त होतात. जर का देवानी हे केलं, निश्चय केलं, तर आम्हाला ते भेटणं बंद होईल. परंतु जे पण आम्ही घास खातोय, जे आम्ही म्हणजे तुम्ही सुद्धा, जे वासनिक दशेतले जेवढे कोणी आहेत ते सुद्धा, जे अनुसरणाकडे ज्यांचा कल आहे, स्मरणनिष्ठ आहेत, त्यांची भावनाच ही असते की आपल्याला जे प्राप्त होतंय ते देवामुळे. तुम्हाला एखादा विधी प्राप्त झाला, देवामुळे प्राप्त झाला, देवाने तो प्राप्त करून दिला. एखादं ज्ञानश्रवण ऐकायला मिळालं, ते देवामुळे प्राप्त झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं श्रेय देवाला देता आलं पाहिजे, चांगल्या गोष्टीचं. आणि आम्हाला जे काही प्राप्त होते, भिक्षा असेल, भोजन असेल, जे काही असेल, मान सन्मान असेल, तो केवळ आणि केवळ परमेश्वरामुळेच तो प्राप्त होतो आहे. जर का ते नुसतं लेबल काढून टाकलं, नुसतं लेबल नुसतं लावलं जरी तरी लगेच तो मान सन्मान मिळतो. ते काढून टाका, मान सन्मान बंद. म्हणजे जे काय आहे, आम्ही देवाला काहीच देत नाही आहे आणि देवच आम्हाला सगळं देत आहेत. देवानी आमच्याकडे जे मागितले ते आपण देतोय का? ते खूप पेंडिंग आहे आपलं की देवाला जे द्यायचं आहे. म्हणून तुम्ही अशी भावनाच ठेवू नका आम्ही देवाला हे दिलं, ते दिलं, ते दिलं. मुख्य जी वस्तू द्यायची आहे ती आपण दिलेली नाही आणि ती द्यायची बाकी आहे. आणि म्हणून ते म्हणतात, देवे करावे ते केले आणि जीवे करावे ते ठेले. हे वचन जे आहे हे लक्षात घेऊनच आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भिक्षासुद्धा ही परमेश्वराच्याच माध्यमाचं आहे, म्हणजे ते देवालाच आठवण्याचा तो एक विधी आहे. आटन विजन भिक्षा भोजन निद्रा, म्हणजे त्याच्यामध्ये पण देवालाच आठवायचं आहे. प्रसाद सेवेमध्ये देवाला आठवायचं आहे आणि स्मरणातही देवालाच आठवायचं आहे. म्हणजे 7ही नित्यविधी हे केवळ आणि केवळ देवाची आठवण कशी होईल त्याचेच हे विधी आहेत. असं नाही तर तसं. जसं ते मी उदाहरण सांगतो ना की लहान मुलं असतात ते काही सगळ्या भाज्या खात नाहीत. मग ते आई काय करते? आई हुशार असते, ती काय करते? त्या मुलाला काय आवडतं? मॅगी आवडते. मग त्या मॅगीमध्ये सगळ्या भाज्या टाकून देते. तो बिचारा तो पोरगा मॅगीच्या ह्याच्यामध्ये त्या भाज्या पण खाऊन घेतो. म्हणजे ऐन कैन प्रकारे आईचं म्हणणं काय असतं की त्याच्या शरीरामध्ये त्या भाज्यांचा प्रवेश झाला पाहिजे. मग कसंही खावं तो. म्हणजे अशा पद्धतीने नित्यविधी असो, 7 किंवा निमित्तविधी असो, संग सांगात भेट शुश्रूषा, याच्या माध्यमातून सुद्धा देवालाच आठवण्याचा तो विधी आहे. आपण एखाद्याला ज्ञानासाठी जर का त्यांना आधार दिला, आपण त्यांना हे करतो आहोत, इथे सुद्धा देवाचेच आभार आहेत की देवाने आपल्याला निमित्त केलं, कुणाच्याही धर्माला आपण आधार व्हावं. आपल्यामध्ये अहंकार येतो की मी त्यांना धर्मावर आणलं, नाही तर ते गेले होते, मी होतो म्हणून ते वाचले. आपल्याला अहंकार निर्माण होतो. मुळात ही संधी देवाने दिली की तुम्ही त्यांना आधार व्हा. आता यदा कदाचित आपण जर का कुणाच्या ठिकाणी धर्माचं आधार ते आपल्यासाठी व्हावेत म्हणून आपण त्यांच्या ठायाला गेलो, ज्ञान घेण्यासाठी गेलो, वैराग्य प्राप्त करण्यासाठी म्हणून गेलो, तर त्याच ठिकाणी तर विनम्रता असलीच पाहिजे.
म्हणजे आपण कुणाला धर्माला आधार दिला तिथेही विनम्रता असली पाहिजे, आणि आपण जर का कुणाकडनं त्याच्या धर्माच्या विषयी आधार घेतला तर तिथेही विनम्रता असली पाहिजे. ह्या सगळं कार्यार्थी विधीअर्थी परमेश्वरच निमित्त आहेत. भेट म्हणजे ज्या ठिकाणी आपली एकमेकांची भेट होते, वासनिकांची साधूंची, किंवा वासनिकांची साधूंची अशा ज्या भेटी होतात या सुद्धा परमेश्वराच्याच संबंधित त्या क्रिया आहेत की ज्या ठिकाणी आपोआप त्यांची भेट होते. आपलं मनात नसताना सुद्धा, नियोजनात नसताना सुद्धा एक अधिकरण भेटून जातात. एखादे स्मरणनिष्ठ वासनिक भेटतात. म्हणजे आमच्या दृष्टीने तर साधू भेटणं उत्तमच आहे, परंतु एखादे वासनिक असे भेटतात की ज्यांचं ज्ञानावर चांगलं प्रभुत्व आहे, ते काहीतरी प्रश्न विचारतात, त्यांच्या भेटीअंती काहीतरी लीळेंचं चिंतन होतं, वचनाचं चिंतन होतं. तर तसे वासनिक आम्हाला भेटणं हे सुद्धा आम्ही म्हणतो की हा देवाचा योग आहे. परमेश्वराने तो भेटीचा योग प्राप्त करून दिला. म्हणजे तुमची आणि आमची भेट अशी असली पाहिजे की तिथे देवाच्याच नावाचा उल्लेख झाला पाहिजे. म्हणजे एकमेका भेटल्या, परमेश्वर भेटल्याचं जी काही त्या ठिकाणी योग्यता असते तशा सारखी योग्यता आपली होणं गरजेचं आहे. तशीच्या तशी नाही होऊ शकत, परंतु तशा सारखी झाली पाहिजे. संग सांगात भेट आणि शुश्रूषा म्हणजे सेवा. एखाद्याची सेवा केल्यानंतर आपल्याला त्याच्या संदर्भातलं कुठलीही अभिलाषा नसली पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारचा अहंकार आपला नसला पाहिजे. उलट परमेश्वराने ती सेवा प्राप्त करून दिली. सेवा ही सर्वार्थाने प्रेमोपायाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे बरं का. प्रेमोपाय त्याच्यामुळे घडतो. जर का तुम्ही यथायोग्य प्रकारे आवडीपूर्वक निर्दोषपणे जर का ती सेवा केली तर ती प्रेमोपायाकडे आपल्याला घेऊन जात असते. आणि म्हणून कुठलीही सेवा करताना, खास करून अशक्ताची सेवा करताना, द्रव्य तर कोणी देतं की हे अशक्तांच्या उपयोगी लावा, परंतु त्यांची जी अंगलक सेवा आहे, त्यांचं जर का बेडवर असेल तर ती सेवा, अजून काही सेवा असेल त्यांची, ती सेवा हे करणारे लोक खूप कमी आहेत. केळच वाटते लोकांना. पण ही सेवा जर का आवडीपूर्वक केली आचरणनिष्ठ व्यक्तीची तर त्याच्यातनं प्रेमोपायासारखी क्रिया घडू शकते. म्हणजे तिथे सुद्धा ही जर का अशी कठीण सेवा प्राप्त झाली तर ह्या कार्यासाठी सुद्धा परमेश्वर निमित्त आहेत की त्यांनी माझी निवड या गोष्टीसाठी केलेली आहे. म्हणून तिथेही परमेश्वराचा आठवा आहे. म्हणजे 7 नित्यविधी आणि 4 निमित्त विधी जे आहेत, असे एकूण 11 विधी जे आहेत ते आम्हाला असन्निधान स्थित पुरुषांसाठी आम्हाला देवाने प्राप्त करून दिलेले आहेत. किंवा सन्निधान स्थित पुरुषांसाठी सुद्धा तेच विधी आहेत. या 11 विधींच्या माध्यमातून देवालाच आठवण्याचा विधी आहे. देवाचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारे तुम्ही माझी आठवण काढा. जिथेही गेलात तर तुम्हाला देवाचीच आठवण होणं गरजेचं आहे. आणि मग त्या माध्यमातून तुम्ही 24 तास देवाच्या संपर्कात राहता. आटणाला गेली तरी देवाचीच आठवण, भिक्षेला गेली देवाचीच आठवण, कुठेही गेलात तरी विधीशिवाय तुम्ही जाणार नाही. आणि ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी विधीच विधी घडेल असं नियोजन परमेश्वराचं आहे. फक्त त्या नियोजनामध्ये आपण येत नाही, आलो पाहिजे. आपण त्या प्रक्रियेमध्ये आपण सामील झालं पाहिजे. जर का तुम्ही मार्गात राहिलात कुठल्या, तर मार्गामध्ये सकाळपासून लोक, कोणी 3ला उठणारे लोक आहेत. आपल्याला हे गुण दिसत नाहीत मार्गातले, कारण आपण त्यावेळी झोपलेलो असतो किंवा त्यावेळी आपण तिथे उपस्थित नसतो. आपली पंगत असते, आपण पंक्तीच्या वेळेला जातो, पंगत जेवलो, विधिविधान केले, पंक्तीचं द्रव्य दिलं की लगेच निघून येतो. पण आश्रमामध्ये सकाळी काय चालतं, दुपारी काय चालतं, संध्याकाळी काय व्यापार चालतो हे बघायला आपण तिथे थांबत नाही. सकाळी 3 वाजेपासून उठणारी लोक आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ते विधिविधान चालतं. सकाळी परत घोक असतो, अभ्यास असतो. म्हणजे तुम्ही जर का मार्गात राहिलात तर सकाळपासनं ते रात्री झोपेपर्यंत विधीमध्येच राहता. तुम्ही ग्रस्त मंडळी पण गेलात की तुम्हाला त्याची जाणीव होते की सकाळी स्मरण, मग पारायण, मग लगेच देवपूजा, मग भोग असतो, मग दिवसभरामध्ये जे ऐकलं त्याचं चिंतनासाठी लोक विजनाला जातात, मग भोजनापर्यंत पोहोचल्यानंतर तिथे परत आरती, म्हणजे परत देवाचा आठव, लगेच देवपूजा, भोजन ते सुद्धा भिक्षा भोजन म्हणूनच घ्यायचं आहे. लगेच पोथी असेल,
पोथीनंतर व्यापार असतो म्हणजे सेवादास्य असतं, परत संध्याकाळी चिंतनी असते, म्हणजे इत्यंभूत तुम्ही पूर्णपणे विधीमध्ये त्या ठिकाणी लिंपायमान होत असता. अशा पद्धतीने शाब्द ज्ञानामध्ये म्हणजे चहुज्ञानीची जी काही त्या ठिकाणी आचार प्रणाली आहे आणि चहुज्ञानीची विघ्ने म्हणजे शाब्द ज्ञानामध्ये तुम्हाला विकार सृष्टी आणि कर्मसृष्टीच्या ज्या देवता आहेत, एकूण किती देवता आहेत त्या सगळ्या? किती कोटी देवता आहेत? नाही, कर्मसृष्टी आणि विकारसृष्टीच्या देवता किती आहेत? 72 कोटी देवता आहेत. त्यातले 36 कोटी स्त्रिया देवता आहेत, 36 कोटी पुरुष देवता आहेत. विघ्नकारक कोण आहेत? स्त्रिया देवता या विघ्नकारक आहेत आणि पुरुष देवता ज्या आहेत त्या अनुकूल आहेत, म्हणजे ते विधिअर्थी साह्यभूत आहेत. आता जर का आपण विधीमध्ये असताना जर का त्या ठिकाणी अविधी घडला आणि अविधी घडला, चुकीच्या पद्धतीचे उल्लेख झाले, तर त्या विकार सृष्टीच्या ज्या देवता आहेत 36 कोटी स्त्रिया देवता त्या विघ्न करतात. परंतु तो जीव जर का जास्तच दोषाच्या अधीन राहत असेल तर 36 कोटी पुरुष देवता सुद्धा विघ्न करतात. म्हणजे कधी कधी आई मारते, ओरडते, पण वडील बिचारे लाड करतात. परंतु कधी कधी मुलं जास्त चुकायला लागलं तर वडील सुद्धा मग मागे पुढे बघत नाही. तसं आहे, वडील अनुकूळचे ते सुद्धा मग ताडण देतात त्याला. तशा पद्धतीने जास्त जर का चूक केली, जास्त उल्लेख केले तर 36 कोटी पुरुष देवता सुद्धा विघ्नकारक होतात. म्हणजे चहुज्ञानीची विघ्नेमध्ये शाब्द ज्ञानातलं जे विघ्न आहे ते 36 कोटी स्त्रिया देवतांचं विघ्न आहे. आणि पूर्णपणे जर का बघितलं तर 72 कोटी ज्या देवता आहेत त्यांचं विघ्न धरून चला आपण, कारण की आपण काही कमी उल्लेख करणार नाही, कदाचित जास्त उल्लेख होऊ शकतात. आणि ते उल्लेख वगैरे काय आहे, तो भिक्षाविधी या विषयाचा तो विषय आहे. मग त्यामध्ये त्या देवतेंची जी विघ्न आहेत त्या विघ्नांचं निरसन हे ज्ञानियाला स्वतःला करावं लागतं बरं का. त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, उल्लेख होऊ न देणं. जर का उल्लेख केला नाही तर कुठलीच देवता विघ्न करणार नाही, दोष आचरला नाही तर कुठलीच देवता विघ्न करणार नाही. आणि दोष जर का आचरला, चुकीचे उल्लेख केले तरच देवता विघ्न करणार. एरवी देवतेला निष्ठूर वगैरे असं म्हटलं जातं, पण सगळ्यात जास्त नियमाचं पालन देवता करते पूर्णपणे, आणि काटेकोर पालन असतं ते. तुम्ही जे काही जोडलेलं आहे त्याच्यापेक्षा 1% ती देवता कमी भोगवणार नाही आणि 1% जास्तही भोगवणार नाही, नियमात असतं. म्हणून तुम्ही उल्लेख केले दोषांचे तरच विघ्न आहे. मग ते विघ्न, आता त्या विघ्नांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं. ते विघ्न कशामुळे होतं, त्या उल्लेखांवर नियंत्रण ठेवायचं आणि दोषाच्या अधीन जायचं नाही, अविधी घडून घ्यायचा नाही. हे सर्व कसरत जी आहे ती ज्ञानियाची आहे. म्हणजे हे सर्व नियम पालन करावे लागतात. भक्ताचं तसं नाही. भक्ताचं हे या देवतेंची विघ्नच होत नाही. का नाही होत? कारण की उल्लेखच होत नाही. तुम्ही ॲसिडिटीच का होते? तुम्ही तेलकट जर का खाल्लं तर ॲसिडिटी होणार. जर का तुम्ही लवकर न पचणारं अन्न खाल्लं तर ॲसिडिटी होणार. पण ते नाहीच खाल्लं तर नाही होणार. शुगर कशामुळे वाढेल? जर का तुम्ही गोडच जास्त खात बसले तर होणार. नाहीच खाल्लं तर, पथ्य पाळले तर नाही होणार. इतकी सोपी गोष्ट आहे ही, की विघ्न होणार. कधी होणार? असं केलं तर होणार, पण निर्दोषच राहिलं तर नाही होणार. परंतु भक्ताच्या बाबतीत तसं नाही. का? कारण की भक्ताला कुठल्याही प्रकारचे दोषरूपी उल्लेख होत नाहीत, म्हणून भक्ताला कुठल्याही प्रकारे विघ्न सुद्धा होत नाही. भक्ताला जर का उल्लेख झाले असते तर भक्ताला सुद्धा विघ्न झालं असतं, पण भक्त त्या बाबतीमध्ये निर्दोष होऊन गेला. तो भागच निघून गेला त्यांच्यातनं दोषरूपी उल्लेखाचा. म्हणजे पदार्थांचेच उल्लेख होतात. आता तो विषय घेणं क्रमप्राप्त झालं की उल्लेखच कसला होतो ना, पदार्थांचा उल्लेख होतो. जो परिच्छेद केलेला आहे, गोडाचा परिच्छेद केलेला आहे, पुरणपोळीचा परिच्छेद केलेला आहे, आणि पुरणपोळीचाच उल्लेख झाला भिक्षेला जाताना की खूप दिवस झाले पुरणपोळी खाल्ली नाही,
का नाही खाल्ली? तर परिच्छेद केलेला आहे म्हणून नाही खाल्ली, पण त्या दिवशी खाऊ वाटली. आणि भिक्षेला गेलो आणि सण वार नसताना पुरणपोळीच वाढण्यात आली. भिक्षा घेताना लगेच लक्षात येतं की आत्ता आम्ही उल्लेख मागाशीच केला किंवा काल केला किंवा परवा केला. एकदा उल्लेख केल्यानंतर 3 दिवस देवता विघ्न करू शकते पदार्थांच्या द्वारे. मग जर का ती पुरणपोळी भिक्षेत वाढल्या जात असेल तर ती घ्यायची नाही. त्यांना सांगायचं मी मिष्टान्न खात नाही, टाळायचं ते. जर का ते तुम्ही घेतलं तर पदार्थाद्वारे विघ्न, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत तुम्हाला जर का सांगायचं झालं तर व्हायरस म्हणतात ना, ते त्या पदार्थाच्या द्वारे विघ्नरूपी व्हायरस जो आहे तो आपल्यामध्ये येणार. त्याच्यामुळे मळीनत्व आपल्याला हळूहळू यायला लागतं. मळीनत्व हे लगेच येत नाही, ते स्लो पॉयझन प्रमाणे ते हळूहळू हळू वाढतं आणि ते 4थ्या स्टेजला गेल्यानंतर कळतं की आपल्याला मळीनत्व आहे. परंतु कधी कधी 4थ्या स्टेजला पण कळत नाही. एखादा पूर्ण मळीनत्वाचे पातलेला जो जीव आहे त्याला पण कळत नाही की मला मळीनत्व आलेलं आहे. इतकं मळीनत्व खराब आहे. आपली त्वचा उन्हाने काळी पडली तर आपल्याला कळते की थोडं आपण स्थूळ झालो तर आपल्याला कळतं की आपण थोडं वजन वाढल्यासारखं वाटतंय. पण मळीनत्व आलेलं कधीही कळत नाही. गुरु सुहृदांनी जरी सांगितलं सांडिता ही न संडे, म्हणजे इतकं मळीनत्व खराब असतं की ते समजतच नाही आपल्याला. आणि म्हणून त्या पदार्थाद्वारे ते विघ्न होतं आणि हळूहळू तो जीव जो आहे तो त्याच्या नित्यविधीपासून निमित्तविधीपासून लांब लांब जायला लागतो. तुमचा अनुभव आहे ना की आधी स्मरण खूप व्हायचं आणि आता स्मरणच होत नाही. अनुभव आहे असा तर समजायचं आपलं मळीनत्व वाढलेलं आहे. आधी वाचन व्हायचं, आता वेळच मिळत नाही. वेळ मिळाला तरी वाचायला जमत नाही. वाचायला लागलं की समजतच नाही. समजलं तरी लक्षात राहत नाही. लक्षात राहिलं तर आचरणात येत नाही. हे सगळं मळीनत्वाचं लक्षण आहे. आपली तपासणी आपण करायची, सेल्फ तपासणी आहे ही. तुम्ही दुसऱ्यांची तपासणी करायची नाही की हा विघ्न कसा आहे, मळीनत्व ह्याला आलंय का, त्याला आलंय का. आपण आपलाच चेहरा बघायचा, आपल्याला मळीनत्व आलेला आहे का. ज्ञानी आला हे उल्लेख आहेत, कारण की ये दशे कार्यसन्यासात पण कारण संन्यास नाही, उल्लेख होतात. ज्ञानियाच्या बाबतीमध्ये हा भाग आहे, पण भक्ताच्या बाबतीमध्ये तसं नाही. भक्ताला काय आहे की त्या ठिकाणी उल्लेखच बंद झाले दोषरूपी. त्याच्यामुळे उल्लेख नाही होणं तर पदार्थांच्या संदर्भातलं जे काही विघ्न आहे तेही देवता ती करू शकत नाही. आणि म्हणून चहुज्ञानीचे विघ्ने यामध्ये शाब्द ज्ञानातलं पहिलं आपण बघितलं की त्या देवतेंचं विघ्न पदार्थाद्वारे जे ज्ञानियाला होतं ते प्रेमियाला होत नाही. आणि नित्यविधी निमित्तविधी हा आचार, चहुज्ञानीची विघ्ने आणि आचार यामध्ये शाब्द ज्ञानाचा आचार कुठला आहे? नित्यविधीचं पालन आणि निमित्तविधीचं पालन हे शाब्द ज्ञानियाला करावं लागतं. प्रेमियाचं आपोआप होत राहतं. परमेश्वर त्यांच्याकडनं घडवून घेतात. प्रेमियाला अगदीच भिक्षेला जावंच लागतं असं काही नाही. त्यांच्या इतर सेवाच इतक्या चांगल्या आहेत की त्या सेवेच्या माध्यमातून, जसं एखादी व्यक्ती असते ती प्रमोशन होत होत वरच्या टप्प्याला जात असते आणि एखादी व्यक्ती इतकी हुशार असते की ती एखादी वरची परीक्षा डायरेक्ट देऊन टाकते आणि डायरेक्ट वरच्या पोस्टला ती व्यक्ती निघून जाते. तसं भक्ताच्या बाबतीमध्ये आहे की ती व्यक्ती परमेश्वराचं इतर सेवा दासेच एवढे आवडीपूर्वक करत असते की जेणेकरून त्यांच्या त्या आवडीयुक्त सेवेमुळे त्यांचं चरितत्व हे सर्व होत राहतं. त्यांना अगदीच नित्यविधी निमित्तविधी आचरावेच लागतात असं काही नाही, तर त्यांच्याकडनं ते नित्यविधी निमित्तविधी आपोआप आचरल्या जातात. स्मरण आपोआपच आहे. स्मरण भक्ताला करावं लागत नाही, ज्ञानियाला करावं लागतं. आपली कसरत किती एक स्मरण करायची असेल तर योग्य जागा, तिथे पंखा पण असला पाहिजे, गरमही नाही झालं पाहिजे, टेकूनही बसता आलं पाहिजे, गाठी पण आपलीच पाहिजे, दुसऱ्याची नको. हे सगळ्या गोष्टी आहेत. मध्येच पायाला मुंग्या येतात, मध्येच झोप येते, गुंगी येते, आळस येतो. हे सगळं आपल्या बाबतीत म्हणजे एक वेळेला स्मरणाची बैठक करायची एवढं विघ्न आहे आपल्याला. तसं भक्ताचं नाही. भक्ताचा परमेश्वराचा विसरच नाही आहे. भक्ताला सतत परमेश्वराच्या सन्निधानीच असल्यानंतर
परमेश्वराला विसरण्याचा भागच नाही, सतत परमेश्वराच्या समोरच आहेत. आमच्या स्वामींनी कुठे पाठवलं जरी तरीसुद्धा काय आहे, तिथे सुद्धा सन्निधानच आहे, विधीचं सन्निधान आहे. म्हणून भक्त कधीही सन्निधानाच्या बाहेर नाही. आणि म्हणून त्यांना हे चहू ज्ञानाच्या याच्यामधलं शाब्द प्रेमातलं जे काही आचरण आहे, शाब्द ज्ञानातलं जे आचरण आहे ते बैसल्याची चरितार्थ होय. अप्रोक्ष ज्ञानामध्ये बहुरूपता बहुकामना जी आहे ते सर्व काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अप्रोक्ष ज्ञानामध्ये दैवसृष्टी जी आहे, म्हणजे कुठल्या देवता आल्या आता या दैवसृष्टीमध्ये, ज्या 72 कोटी देवतेंच्या वरच्या ज्या देवता आहेत, मायेपर्यंतच्या ज्या देवता आहेत, त्यांची विघ्न होत राहतात. उद्धरण प्रकरणामध्ये ते येतं. आणि त्या देवता येऊन त्या जीवाला, त्या अप्रोक्ष ज्ञानाला विघ्न करतात, म्हणजे ते विघ्न आहे अप्रोक्ष ज्ञानातलं. आणि बहुरूपता बहुकामना हे तिथला आचार आहे कर्मनाशाचा, याच्यामुळे त्यांचा कर्मनाश होतो. हे अप्रोक्ष ज्ञानीला करावं लागतं. भक्ताला कुठलेही विघ्न येत नाही आणि कर्मनाश त्यांचा होत राहतो. त्यांना आवर्जून बहुरूपता बहुकामना करावी लागत नाही. त्याच्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये मळांचं विघ्न आहे, म्हणजे मळनाश, मळ आहेत हे विघ्न आहे आणि मळांचा नाश करणे हा तिथला आचार आहे, तो भक्ताला करावा लागत नाही. त्यांचा असंच मळक शाळण होऊन जातं. विशेष ज्ञानामध्ये ज्ञानी याला कृपास्पदाचे दुःख आहेत. परमेश्वराला जे आपण पूर्ण अनंत सृष्टीपर्यंत जे अव्यरण केलं परमेश्वराच्या प्रत्येक विधीचं ज्ञानाचं, तर त्या प्रत्येक अव्यरणाचं जे काही आपल्याला अयोग्यता लागलेली असते, विशेष ज्ञानामध्ये पूर्णपणे तो जीव योग्य आहे प्राप्तीला, परंतु अव्यरणाचा जो काही दोष जोडलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी परमेश्वर काय करतात, त्याला अव्यरतात. आणि अव्यरणाच्या त्या दुःखामुळे त्याच्या अव्यरणाची जी अडथळे त्यांनी जोडलेत, अयोग्यता जी जोडली त्या ज्ञानियाने, ती त्या ठिकाणी नासल्या जाते. भक्ताच्या बाबतीमध्ये तो योग नाही. भक्त हे परमेश्वराला अनंत काळापासनं, म्हणजे अनंत सृष्टी बोटी बोटी ही योग्यता जोडावी लागते. ही योग्यता जी आहे ती जोडल्या जात असते आणि ती आवडीपूर्वक जोडल्या जात असते. भक्त परमेश्वराचं एका विशिष्ट वेळानंतर एकदा परमेश्वराची आवडी संचरली की त्या परमेश्वराचं अव्यरण तो भक्तच करत नाही. भक्त होण्याच्या आधीपासूनच सतत परमेश्वराच्या सोबत. चांगदेव भट आहेत, त्यांना कळलं की आमचे स्वामी कुठे चाललेले, रिद्धपूरला चाललेले आहेत. आधीच स्वामींच्या सन्निधानी आलेले आहेत ते राहायला. आणि स्वामी जेव्हा रिद्धपूरला जाणार हे कळलं तेव्हा त्यांनी बाईसांना विचारलं की मी सुद्धा रिद्धपूरला येऊ शकतो का. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, बाईसांकडे त्याची विचारणा, आवडी आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे नॉर्मली आपण बघितलं निरोपण असेल तर मुलं येत नाहीत, तरुण वर्ग जो असतो ना आम्ही घरीच थांबणार. ते प्रवचनाच्या ठिकाणी त्यांना येण्यात कुठलीही आवड नसते. खूप कमी मुलं असतात तरुण वर्ग ज्यांना निरोपणस्थळी अध्यात्मस्थळी येण्याची आवड असते. त्यातले एक चांगदेव भट आहेत की स्वामींसोबत रिद्धपूरला जायचं आहे, ही आवड आहे. नुसतंच जायचं नाही आहे, फिरायला मिळतं म्हणून नाही, तर स्वामींची सेवा करायची आहे. सर्व सेवा स्वामींची ते करतात आणि विधी अविधीचं ज्ञानसुद्धा आहे त्यांना. म्हणजे इतका संस्कार चांगला आहे त्यांचा. ही आवड आहे, ही आवड पुढे वाढत वाढत जाते आणि ते परमेश्वराचं अव्यरण करत नाहीत. त्याच्यामुळे पुढे सुद्धा जेव्हा ते भक्त होतात तेव्हा त्यांनासुद्धा परमेश्वर विशेष प्रेमामध्ये अव्यरणाचं दुःख देत नाहीत. कारण की पूर्ण वेळ भक्त जे आहेत ते परमेश्वरालाच देतात. ज्ञानी या पदामध्ये जे आहेत किंवा वासनिक या गटामध्ये जे आहेत, नामधारक या गटामध्ये आहेत, ते विशिष्ट वेळच दिवसातल्या देवाला देतात. पूर्ण वेळ तुम्ही देत नाहीत. विशिष्ट वेळ आहे. सकाळी उठले, आपलं स्मरण केलं, विशेष वंदन केलं, एकदा घराच्या बाहेर पडलं की आपण व्यावहारिक होऊन जातो. जिथे संकट दिसेल तिथेच नाव येतं, एरवी नाव आठवत नाही. दिवसभरामध्ये कधी कधी आपण पहिला घास घेऊन घेतो, नंतर आठवतं की आपण काही संकल्पच बोललो नाही, देवाला आठवलं नाही. म्हणजे दिवसभरामध्ये जिथेही आपण काही खातो पितो तिथेही देवाची आठवण कधी होते कधी नाही होत. असं देवाला धरसोड आपण करत असतो, पूर्णपणे देवाच्या संपर्कात नाही. परंतु प्रेमिया मात्र पूर्ण वेळ परमेश्वराच्या संपर्कात राहतात. म्हणून
ही जी काही चहूज्ञानीची जी विघ्न आहेत, शाब्द ज्ञानामध्ये जो काही विघ्न सांगितलं, विकार सृष्टी कर्मसृष्टी देवतेचं विघ्न, त्याच्यानंतर कर्मनाशाचं विघ्न, मळाचं विघ्न आणि कृपास्पदाचं विघ्न, हे प्रेमियाला नाही. अशा पद्धतीने प्रेमियाचे सर्व सन्निधानी बैसल्याची चरितार्थ होतं. काय काय न चहूज्ञानीची विघ्ने आचार्ये तुले बैसल्याची चरितार्थ. बैसल्याची म्हणजे त्याच्यासाठी त्यांना वेगळं जास्त सायास करावं लागत नाही, जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यांना सर्वच्या सर्व परमेश्वर असे काही विधी घडवतात की त्या विधीच्या माध्यमातून त्यांचे अल्प वेळामध्ये बहुत दोषांचं त्या ठिकाणी क्षालन होऊन जात असतं. तसं सांगितलेलं आहे की जेतुका प्रयत्न म्हणजे एक अल्प प्रयत्न आणि भरपूर साह्य होतं. तसं कर्मांच्या बाबतीत अल्प सेवा आणि भरपूर कर्मांचा नाश. जेतुकी सेवा तेवढाच कर्मांचा नाश आणि भरपूर सेवा आणि अल्प कर्मांचा नाश. सेवा भरपूर झाली पण कर्म मात्र अल्पच नासले गेले. म्हणजे आपण दिवसभर धावपळ केली परंतु आवडीपूर्वक केलीच नाही, वैतागलो मध्ये मध्ये आपण वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण वेळ आवडी नव्हती. म्हणून दिवसभर आपण सेवा केली पण कर्म मात्र एका तासाचंच नासणार. एखाद्याचं जेवढं तुम्ही सेवा केली तेवढीच कर्म नासणार, जास्त नासणार नाही. पण एखाद्या व्यक्तीने जर का आवडीपूर्वक जर का सेवा केली तर अल्प वेळ जरी सेवा केली तर बहुत कर्मांचा नाश त्या ठिकाणी होऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी बैसल्याची चरितार्थ भक्ताच्या बाबतीमध्ये जर का बघितलं तर भक्ताच्या बाबतीत सर्व गोष्टी आवडीपूर्वक आहेत, अनावडी कुठल्याही याच्यामध्ये दिसत नाही, पूर्ण आवडीपूर्वक आहे. म्हणून या ठिकाणी कमी वेळामध्ये बहुत कर्मांचा नाश, बहुत विघ्नांचा नाश, अयोग्यतेचा अनधिकाराचा नाश भक्तांच्या बाबतीमध्ये होतो. येतुले बैसल्याची चरितार्थ हे कोण्या अर्थीने सांगितले? येतुले बैसल्याची, जास्त कष्ट न घेता. सन्निधान म्हणजे सम्यक प्रकारे निधान म्हणून सन्निधान. सन्निधान म्हणावे कशाला किंवा याला सन्निधान का म्हणतात ना? सन्निधान म्हणजे सम्यक प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारचा, निधान म्हणजे ठेवा. जे निधान म्हणजे जो ठेवा मिळालेला आहे तो चांगल्या प्रकारचा आहे. जसे आपल्याकडे कादंबऱ्यांचं सगळं संच हे असेल, संग्रह असेल आणि आपल्या धार्मिक पुस्तकांचा संग्रह असेल, दोन्ही संग्रहच आहे. परंतु धार्मिक पुस्तकांचा जो ठेवा आहे तो कसा आहे? सम्यक आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचा तो ठेवा आहे, तो तुम्हाला उपयोगी पडणार आहे. बाकी कादंबरी आणि पेपर तुम्ही किती वाचले तर त्याच्याने तुमची योग्यता वाढत नाही आणि अधिकारही वाढत नाही. तुमच्याकडे जर का घरामध्ये भरपूर वस्तू आहेत आणि एखादा प्रसाद तुल्य विशेष आहे किंवा साधारण विशेष असेल, प्रसाद असेल, तर तुमच्याकडे तो ती जे काही ठेवा आहे तो कसा आहे? सम्यक प्रकारचा ठेवा आहे, चांगला ठेवा आहे. बाकीचा पण ठेवा आहेच पण हा सम्यक चांगल्या प्रकारचा ठेवा आहे. तसं अनेक लोकांची भेटी होत राहते परंतु अनेक कामं दिवसभरात आपल्याला भेटत राहतात. परंतु जे परमेश्वराच्या क्रियेला आपल्याला योग्य आहे, जे परमेश्वराच्या क्रियेला आपल्याला त्या ठिकाणी जोडणारं असं जे कार्य आहे, विधी आहे, योग्यताकारक गोष्टी आहेत, या प्रकारचे कार्य आपल्या दिवसभराच्या आयुष्यामध्ये येणं तर ते काय आहे की ते सम्यक ठेवा आहे. दिवसभरात भरपूर कामं करतो, पाणी भरतो, स्वयंपाक बनवतो, बाहेर जाणं, भाजी घेऊन या, हे सगळं ठेवाच आहे हा. पण परंतु परमेश्वरीय सेवादास्य आहे हा सम्यक ठेवा आहे. जे तुमच्या त्या आयुष्यामध्ये तो जो विधी आहे तो तुमचं भलं करण्यासाठी म्हणून आलेला आहे. तसं आपल्यासोबत अनेक लोक राहतात, आपण अनेक लोकांसोबत राहतो, परंतु परमेश्वर आपल्यासोबत राहणं किंवा परमेश्वरासोबत आपण राहणं हा कसा ठेवा आहे? सम्यक ठेवा आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचा ठेवा, म्हणजे निधान आहे, जे आपल्याला उपयोगी पडणारं आहे. कधी कधी आपण जे द्रव्य जमवलं ते कधी कधी उपयोगी येणार नाही, येईलच प्रत्येक वेळी असं नाही. कधी कधी असं तर नाही, भरपूर पैसा खर्च करण्याची तयारी आहे, डॉक्टर म्हणतात काही उपयोग नाही.
ते कुणीतरी म्हटलं की किती खर्च येईल, म्हणे 20 लाख खर्च येईल. ते म्हणाले आम्ही 20 लाख खर्च करायला तयार आहोत, परंतु त्याचा योग्य इलाज होईल का? ते डॉक्टर म्हणतात ते काही सांगता येत नाही, गॅरंटी नाही घेत आम्ही. म्हणजे तिथे पैशांचा ठेवा आहे पण उपयोगाचा नाही. परंतु तिथे परमेश्वराचा जर का ठेवा असेल त्या व्यक्तीमध्ये, कोणामध्ये? खर्च करणारा नाही, ज्याच्यासाठी खर्च होणार आहे तो जर व्यक्ती आहे, त्याच्या अंतःकरणात जर का परमेश्वराचा ठेवा असेल तर त्याच्यासाठी ते सम्यक ठेवा आहे, चांगला ठेवा आहे. त्यांनीच पैसे जमवलेले आहेत पण तो ठेवा सम्यक नाही. हा ठेवा सम्यक आहे की परमेश्वराला आठवत ती व्यक्ती जी आहे आपलं देह क्षेपते आहे, हे अत्यंत चांगलं आहे. म्हणून याला सन्निधान असं म्हणायचं असतं किंवा सन्निधान या शब्दाचा हा अर्थ आहे. जसं आमच्या स्वामींनी बाईसांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सन्निधान दिलेलं आहे. कुठे स्वामी कुठे भेटले बाईसा? सिन्नरला की कुठे भेटले? पैठणला स्वामी सर्वप्रथम भेटले. मग सिन्नरला कोणाला भेटले पहिले? हां, महादाईसांना पहिले भेटले आणि नंतर भटोबासांना भेटले. म्हणजे भटोबास आणि महादाईचा प्रथम भेट दोघांची तिथे सिन्नरला झालेली आहे. ते काय आहे? परमेश्वर स्वतः जातात निळवट्ट भांडारेकरांकडे, हे त्यांना सन्निधान देतात स्वतः परमेश्वर. समसम्यक बर्वेन प्रकारे त्या ठिकाणी निधान आहे, ते दिलेलं आहे देवानी स्वतः. हे सन्निधान आहे. तुमच्यापर्यंत एखादा विधी पोचतो हे सन्निधानच आहे. तुम्ही म्हटले माझ्याकडे कशाला दिली ती सेवा? ते म्हटले की एक आशक्त आहेत, त्यांची सेवा तुम्हाला करायला सांगितली. आपण वैतागून जातो की आम्हाला वेळ नाही, काय नाही, आमच्याकडे ते आलं असं तसं. हे निधान मिळालेलं आहे, ते आपण जपतोय की ते घालवतो आहे, त्याचं अवहेलन करतोय हे आपल्यावर आहे. दुसरे चरितार्थ म्हणतले आचरणे करून जो अर्थ तो चरितार्थ. आता दुसरा चरितार्थ या शब्दाचा अर्थ काय बरं? ना दुसरे म्हणजे दुसरा अर्थ सांगतात की चरितार्थ म्हणितल्या आचरणे करून जो अर्थ. आचरणे करून जो अर्थ म्हणजे लाभ. अर्थ म्हणजे पैसा नाही बरं का. अर्थ म्हणजे जो लाभ प्राप्त होतो तो सुद्धा त्याला म्हणतात चरितार्थ. शाब्द ज्ञानात जे काही केलं त्याच्यामुळे जो लाभ मिळतो, अपरोक्ष ज्ञानामध्ये जे काही कार्य केलं त्याच्यामुळे लाभ मिळतो, सामान्य ज्ञानात जे केलं, विशेष ज्ञानात जे केलं त्याच्यामुळे तो लाभ प्राप्त होत राहतो. इथे उद्धरणामध्ये येतं ना, या परी योग्य होय. कुठल्या परी? न शाब्द ज्ञानात चौज्ञानी ते विघ्न आणि तिथलं नित्यविधी निमित्तविधीचा आचार जर का त्यांनी केला त्या ज्ञानियांनी तर ते योग्य होतात आणि योग्य झाल्यानंतर सत्ता ज्ञानाचा संचार होतो. या परी योग्य होय. अप्रोक्ष ज्ञानात, अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्मनाश, बहुरूपता बहुकामना, सेवादास्य केल्याने योग्य झाला की त्या जीवाला परमेश्वर काय देतात? सामान्य ज्ञान. या परी योग्य होय म्हणजे योग्य होत होत जातो तो जीव. हे काय आहे? ह्याला म्हणतात चरितार्थ. त्याच्यातनं जो लाभ होतो, योग्यता होते, त्याला चरितार्थ असं म्हटलं जातं. जे तुले ज्ञानियाचे करण ते तुले करिता होय. म्हणजे काय काय चरितार्थ होतं? जे तुले ज्ञानियाचे करण, ज्ञानिया जेवढं जेवढं काय काय करतो त्याच्यामुळे त्याचा जो कर्मनाश, अयोग्यतेचा, अनधिकाराचा, खंतीचा नाश होतो, ते सर्व प्रेमीयाच्या बाबतीमध्ये पण होतं की ते तुले ज्ञानियाला सगळं करून त्याचा कर्माचा नाश किंवा योग्यतेचा अयोग्यतेचा नाश होतो. पण प्रेमियाच्या बाबतीमध्ये हे सर्व गोष्टी ज्ञानियासारखं न करताही त्याच्याही बाबतीमध्ये त्याला ते चरितार्थ होत राहतं आणि त्याचा लाभ होत राहतो. श्रीमूर्तीचे नामाचे ज्ञानियाचे करण सांगितले तर तेच करण ते कुठले आहे? न श्रीमूर्तीचे नामाचे. श्रीमूर्तीचे म्हणजे श्रीमूर्ती जी आहे, सन्निधानी तो जीव आहे प्रत्यक्ष, आणि त्या ठिकाणी श्रीमूर्तीचं जे सेवादास्य आहे ते म्हणजे परमेश्वराने म्हणितलेले जे करण आहे, परमेश्वराचं जे सेवादास्य आहे म्हणितलेलेच बरं का. असन्निधानी किंवा सन्निधानी, परमेश्वराने जे विहित केलं तेच केल्याने कर्माचा नाश होईल. नाथोबासांना तांदूळ जा काढायला सांगितला, ते बरोबर विधीमध्ये आलं, आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं का काढायला, ते अविधीमध्ये आलं. न पुसत सेवा केली,
म्हणजे लगेच त्या ठिकाणी बदल होऊन गेलेला आहे. त्या ठिकाणी श्रीमूर्तीचे दास्य, दास्य म्हणजे काय, म्हणितले करण, आणि नामाचे काय, म्हणितले करण आणि नामाचे स्मरण, या दोन गोष्टी जर का तुम्ही करत असाल तर तुमचा उद्धार हा निश्चित झाला असं समजायचं. अशी योग्यता होत जाईल. फक्त त्याच्यामध्ये एवढं करताना अहंकार येऊ देऊ नका, अजिबात येऊ देऊ नका, तर आपण निर्दोषपणे पुढे जात राहू. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्त्रीमूर्तीचं म्हणितले करण आणि नामाचे स्मरण या दोन गोष्टी पक्क्या ठेवायच्या आहेत. आणि म्हणून हे सर्व केलं की योग्यता आपली होत राहते. विशेष ज्ञानी कृपा दायतेचे दुःख नाही. तर मग अजून ज्ञानिया आणि प्रेमियामध्ये फरक कुठला आहे बरं, काय भेद आहे, किंवा अजून भक्ताचा किंवा भक्तीचा विशेष तो कोणता, प्रेम साधनाचा विशेष तो कोणता ज्ञान साधनेपेक्षा. तर इथे सांगतात की विशेष ज्ञानी कृपादायतेचे दुःख, विशेष ज्ञानियाला कृपास्पदीचे दुःख आहे विशेष ज्ञानामध्ये. आणि त्यावेळेला त्या जीवाला म्हणजे विशेष ज्ञानियाला प्राप्तीबद्दल थोडीशी सांशकता निर्माण होते की परमेश्वर उदास झालेत, मुखही बघत नाहीत, आपलं सन्मुखही आपल्याला होऊ देत नाहीत, आता आपल्याला आपली प्राप्ती होईल की नाही हा कुठेतरी संदेह निर्माण होतो. पक्क असतं, निश्चय असतं, कारण अप्रोक्ष ज्ञानामध्ये पक्क झालेलं आहे की माझी प्राप्ती मला होणार. परंतु एका विशिष्ट वेळेला परमेश्वर उदास होतात, त्यावेळी थोडंसं ज्ञानियाच्या मनामध्ये संदेह निर्माण होऊ शकतो. तर आणि ते कृपास्पदाचं दुःख त्या ज्ञानियाला मिळतं. अप्रोक्ष विशेष ज्ञानी कृपादायाचे जे दुःख नाही, म्हणजे ते दुःख भक्ताला मात्र नाही. अव्हेरणाचं दुःख जे आहे ते भक्ताला मिळत नाही. प्राप्तीचे नाही, आणि प्राप्तीविषयी जी संदेहता निर्माण होते ज्ञानियामध्ये, ती संदेहता म्हणजे त्याबद्दल संशय ते प्रेमियाच्या मनामध्ये नसतो की मला प्राप्ती होईल की नाही होईल, असा संदेह प्रेमियाला नसतो. कारण की प्रेमियाला सतत परमेश्वर अवताराचं सन्निधान आहे आणि सतत परमेश्वराच्या स्वरूपाचं दर्शन आहे. प्रत्येक प्रेमियाला ते वेगवेगळ्या वेळामध्ये त्याचं दर्शन स्वरूपाचं होत असतं. आणि म्हणून प्रेमिया कुठल्याच बाबतीमध्ये ज्ञानियासारखा त्याचं कर्तृत्व म्हणजे करण नाही, ज्ञानियापेक्षा कमी करण्याच्या विधीने सुद्धा किंवा कमी विधीच्या करणाने सुद्धा भक्ताचं चरितत्व जे आहे ते ज्ञानियापेक्षा जास्त लवकर आणि वेगाने होत राहतं. याला म्हणतात चरितार्थ, म्हणजे ती योग्यता, तो लाभ, तो अधिकार आणि ती कणव ज्ञानियापेक्षा भक्त जास्त लवकर प्रमाणामध्ये ते जोडत असतात. अशा प्रकारे आपण उद्धरणाच्या या 16 क्रमांकाच्या वचनाच्या संदर्भातलं श्रवण चिंतन या ठिकाणी आपण बघितलं. वचन आहे भक्ताचे सकळही सन्निधानी चरितार्थ होय. यानंतर उद्धरणाचं 17वं जे वचन आहे, भक्तासी श्रीमूर्तीवरी साध्य साधनायसी प्रतिती प्राप्य प्रापक बोध. म्हणजे अशा प्रेम संचारी जे भक्त आहेत, प्रेमीय जे आहेत, त्यांची परमेश्वरावर प्रतिती कशी आहे, म्हणजे परमेश्वराला ते कुठल्या दृष्टीने कसं पाहतात, त्याबद्दल या वचनामध्ये स्वामींनी आम्हाला निरूपण केलेलं आहे की भक्तासी श्रीमूर्तीवरी साध्य साधनायसी प्रतिती. साध्य साधन म्हणजे काय, साध्य आणि साधन दोन्ही एकच आहे. जिथे मला पावन व्हायचं आहे ते आणि जे मला त्या ठिकाणी पावन करणारे आहेत ते, हे दोन्ही कोण आहेत, एकच आहेत. म्हणजे परमेश्वर जे आहेत त्या श्रीमूर्तीमध्येच ते परमेश्वर आहेत, असं भक्ताला त्या ठिकाणी परमेश्वराच्या अवताराबद्दल ती प्रतीती आहे. आणि प्राप्य प्रापक बोध, प्राप्य म्हणजे जे पावल्या जाणार आहेत ते, आणि प्रापक म्हणजे जो पावून घेणारा आहेत ते, हे सुद्धा परमेश्वरच आहेत. म्हणजे हेच आहेत ज्या श्रीमूर्तीमध्ये आहेत. म्हणजे भक्त जो आहे तो श्रीमूर्तीशी जोडल्या गेलेला आहे. ज्ञानियाची प्रतीती तशी नाही आहे. ज्ञानिया परमेश्वर अवताराबद्दल कैवल्यदाता आहे आणि मोक्षदाता आहे अशी प्रतीती आहे.
हे कैवल्य नाही, कैवल्याचे दाते आहेत. परमेश्वर अवतार म्हणजे मोक्ष नाही, हे मोक्षाचे दाते आहेत अशी प्रतीती ज्ञानियाची असते. पण भक्ताची तशी प्रतीती नाही. भक्त श्रीमूर्तीलाच साध्य साधन प्राप्य प्रापक अशी पूर्ण प्रतीती त्या श्रीमूर्तीवरच असते की मला पावून घेणारे माझे साधन हेच आहेत आणि मला जिथे पावन व्हायचं आहे ते सुद्धा हेच आहेत. दोन्ही दाते पण हेच आहेत आणि मोक्षसुद्धा हेच आहेत अशी भक्ताची प्रतीती या ठिकाणी सांगितलेली आहे. भक्त म्हणितल्या ज्ञानिया निराकरिला. आता भक्त म्हणजे केवळ भक्तच म्हणावा का? त्याच्यामध्ये ज्ञानिया पण येऊ शकेल का? जसं आपण म्हणतो ना, आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आम्ही मानव पंथाचे भक्त आहोत, कृष्णाचे भक्त आहोत, म्हणजे आपण बेमालूमपणे स्वतःला भक्त म्हणवून घेतो. पण भक्ताची जर का वचनं आपण या ठिकाणी पुन्हा एकदा अवलोकन केली, म्हणजे 12वा अध्यायातलेली 12वा अध्यायामध्ये सांगितलेला भक्त आणि आमच्या स्वामींनी उद्धरण या प्रकरणात सांगितलेलं भक्त यांची जर का वचनं आपण समोर ठेवली तर आपण भक्त या पदामध्ये कुठेच येत नाही. हे वेटिंगचं सुद्धा तिकीट नाही आपल्याला मिळत भक्त होण्यासाठी. म्हणजे पूर्णपणे भक्ताचे गुणधर्म आणि आपले गुणधर्म पूर्ण वेगळे आहेत. मग या ठिकाणी भक्त म्हटल्यानंतर ज्ञानिया पण येईल का त्याच्यात? ते म्हणतात ना, भक्त म्हणितल्या ज्ञानिया निराकरिला. ज्ञानियाचं निराकरण केलं, ज्ञानिया याच्यामध्ये येत नाही. म्हणजे आपण असं समजायचं नाही की आपलाही नंबर लागलेल तिथे हे आपल्याविषयी वचन आहे. हे केवळ भक्तांविषयी वचन आहे. आपल्याला हे वचन लागू करायचं असेल तर कालच्या पहिल्या सत्रामध्ये आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. इथून पुढे आपल्याला टप्पे सांगितले बरं का आपण, की आवडीपूर्वक प्रत्येक विधी करावा लागेल. आवडीपूर्वक विधी केला की काय घडेल आपल्याला? पूर्वभजन की प्रेमोपाय? प्रेमोपाय घडेल. आणि प्रेमोपाय घडला की पूर्वभजन घडेल. आणि पूर्वभजन घडलं तरच प्रेम साधन संचरेल. आणि प्रेम साधन ज्या दिवशी संचरेल त्या दिवशी हे वचन आपल्याला लागू होईल, आपल्यासाठी पण लागू होईल. पण त्याच्यासाठी हे 4 टप्पे आपले आहेत. म्हणून सांगितलं की ज्ञानिया निराकरिला. श्रीमूर्ती म्हणजे श्री जी अलंकरिली. आता श्रीमूर्तीवर त्यांचं जे काही अशा प्रकारची प्रतीती आहे किंवा बोध आहे तर त्या श्रीमूर्तीवरच आहे का? ना. श्रीमूर्ती म्हणजे श्री जिया अलंकरिली. ज्या श्रीमूर्तीमध्ये परमेश्वर आलेले आहेत, परमेश्वराचं स्वरूप आलेलं आहे, त्या ज्या स्वरूपामुळे त्या श्रीमूर्ती अलंकरिली. त्या श्रीमूर्तीला महत्त्व कधी आहे? जेव्हा त्याचं स्वरूप असेल तेव्हाच. स्वामी म्हणतात येथीची दैवी ते क्वापी नाही. कधी? जेव्हा त्याच्यामध्ये स्वरूप असेल तेव्हाच. हरिपाद देवाचं जे देह आहे तिथे ते तेज नाही आहे. हे तेज कधी आलं? जेव्हा परमेश्वराने त्या ठिकाणी आपलं स्वरूप आणलं, त्या देहाचा स्वीकार केला, पतिताचा स्वीकार केला, त्यावेळेला तिथे ते तेज आलेलं आहे, त्याच्या आधी नाही आहे. म्हणजे त्या देहाला, श्रीमूर्तीला 32 लक्षणे जी आहे त्याला महत्त्व कधी प्राप्त आहे? जेव्हा त्या ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप त्या मायामूर्ती भितरांत आहे तेव्हाच त्या श्रीमूर्तीला काय आहे? महत्त्व आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भक्ताची जी प्रतीती आहे ती कुणावर आहे? त्या मायामूर्ती भितरांत जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला पाहून. कारण की भक्ताला स्वरूपाचं दर्शन आहे परमेश्वराच्या स्वरूपाचं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जी प्रतीती आहे त्या स्वरूपाच्या संबंधित आहे. जसं एखादं पाण्याची बाटली आहे, त्याला महत्त्व कधी देतो आपण? जेव्हा त्याच्यामध्ये पाणी आहे तेव्हाच महत्त्व आहे त्या बाटलीला. परंतु पाणीच नाही तर ती बाटली घेऊ का आपण? नाही. ज्याच्यामध्ये पाणी आहे तेच आपण घेऊ. म्हणजे ते पाण्याच्या योगाने त्या वस्तूला महत्त्व आहे. तसं स्वरूपाच्या माध्यमातून त्या श्रीमूर्तीला महत्त्व भक्तराज जे आहेत ते देतात. आणि मूर्ती कशी आहे ना? मूर्ती म्हणजे मवली. म्हणजे मूर्ती कशी आहे? आऊट हात आहे. आऊट हात म्हणजे 3.5 हात. आता 3.5 हात कशी? ज्या युगाचा मनुष्य आहे त्यानुसार 3.5 हात. कलियुगाचा जो मनुष्य आहे तो किती? 5.5 फूट आहे. परंतु त्याच्या दसपट असं म्हटलं जातं बरं का. याची अशी निश्चिती पण नाही आहे किंवा याचं प्रमाण जसं तसं मिळत नाही, पण म्हटलं जातं
की द्वापरयुगाच्या मनुष्याचं जी काही उंची आहे ह्या कलियुगाच्या मनुष्यापेक्षा 10 पट उंच आहे तो. म्हणजे तो द्वापरीचा मनुष्य किती फूट असेल? 5.5 फूट आपण आहोत. तर द्वापरयुगाचा मनुष्य किती? 55 फूट असेल. असं कुठे प्रमाण असं खास मिळत नाही, पण असं बोललं जातं. आता कलियुगाच्या मापाने आता या ठिकाणी जी श्रीमूर्ती आहे ती कलियुगाची अवठात म्हणजे 5.5 फूट असं धरून चाला. 5 फूट 5.5 फूट. तर ती कशी आहे? ती तेवढीच आहे श्रीमूर्ती. पण परमेश्वर तेवढेच आहेत का? परमेश्वर कसे आहेत? परमेश्वर स्वरूप किती मोठं आहे परमेश्वराचं? हां, परमेश्वराचं स्वरूप मूर्तीमध्ये आहे तेवढंच आहे की अजून पण आहे? कसं आहे? वचन आहे आपल्याकडे, नित्य व्यापक परमेश्वर. परमेश्वराचं स्वरूप व्यापक आहे. ह्या माया मूर्तीमध्ये पण आहे, त्याच्या बाहेर पण आहे, सगळीकडे व्यापक व्यापक आहे परमेश्वराचं स्वरूप. म्हणजे ती मूर्ती ही गणनात्मक आहे. एक साचा तयार केला तेवढ्यापुरतीच ती मूर्ती नाही आहे, की तेवढ्यापुरतं ते स्वरूप नाही आहे. मूर्ती फक्त गणनात्मक आहे, ती मोजू शकता मूर्ती, पण स्वरूप मोजू शकता का तुम्ही? नाही, स्वरूप मोजू शकत नाही. ते अनंत अनंत आहे, त्याला कुठलीही तुम्ही मर्यादा तुम्ही लावू शकत नाही. म्हणून सांगितलं देवाने एकाच वाक्यामध्ये नित्य, जे परमेश्वराचं स्वरूप नित्य आहेच, परमेश्वर सगळं करायचं, पण ते व्यापक पण आहे. असं व्यापकत्व मायेचं सुद्धा नाही, कुठल्याच देवतेचं नाही, प्रपंचाचं नाही, जीवाचं नाही. केवळ आणि केवळ परमेश्वराचंच ते व्यापकत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं, टीकाकार शंका करतात, तरी आधी साध्यची का म्हणितले? म्हणजे भक्तासी श्रीमूर्तीवरी साध्य साधन ऐसी प्रतीती असं का म्हटलं बरं? आधी साध्यच का म्हटलं? आधी साधन म्हटलं पाहिजे. कारण की आधी साधन दिलं जातं आणि नंतर मग साध्य दिलं जातं. मग बोलताना पण आधी साधन म्हटलं पाहिजे, मग साध्य म्हटलं पाहिजे. मुळात म्हणजे याच्यामध्ये जो अर्थ सांगितला जाणार तो अर्थसुद्धा आहे. आणि व्याकरणादृष्ट्या जर का बघितलं तर छोटा शब्द कधी पण आधी येत असतो. वडील आई असं कोणी म्हणत नाही. काय म्हणतात? आई वडील. म्हणजे जो शब्द छोटा आहे आणि म्हणायला सोपा आहे तो शब्द सगळ्यात आधी बोलला जातो. नाही तर सगळ्यात आधी आपण परमेश्वराचं नाम घेतलं पाहिजे. म्हणजे चव पदार्थांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आधी कुणाचा उल्लेख करतो आपण? क्रम कसा आहे? देवता, प्रपंच, परमेश्वर असा आहे की कसा आहे? पहिलं काय येतं? जीव. जीव शब्द पहिले काय येतो? कारण की तो शब्द छोटा आहे. देवता शब्द नंतर, कारण की शब्द जीवापेक्षा मोठा आहे. प्रपंच शब्द या दोन्ही शब्दांपेक्षा म्हणायला कठीण आहे, म्हणून तो 3ऱ्या नंबरला येतो. आणि परमेश्वर हा शब्द जो आहे तो ह्या तिन्ही शब्दांपेक्षा मोठा आहे. परमेश्वर मोठे सुद्धा आहेत आणि तो शब्द सुद्धा मोठा आहे, म्हणून त्या ठिकाणी तो शेवट येतो. व्याकरणादृष्टी जर का बघितलं तर असं. आता आपण आपल्या पद्धतीने जर का आपण थोडंसं विद्वत्ता जर का आपण हे केली तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डोक्याने लावू शकता. जीव आधी का उच्चारला? देवता नंतर का उच्चारला? प्रपंच नंतर का उच्चारला? परमेश्वर नंतर का उच्चारला? हे तुम्ही तुमच्या विद्वत्तेने हे लावू शकता. या ठिकाणी म्हणतात की साध्य आधी का सांगितलं, साधन आधी का नाही सांगितलं ना? प्रेमाचा संचारी थोर बुद्धी बैसली. प्रेम संचार होता क्षणी त्या ठिकाणी थोर बुद्धी त्या भक्तराजांची परमेश्वर अवतारांवर बसलेली आहे. म्हणजे भक्ताला परमेश्वराचं स्वरूपाचं दर्शन असल्यामुळे त्या ठिकाणी पूर्णतः ते स्वरूपाचं दर्शन त्या मायामूर्ती वितरांत झालं. म्हणजे ज्या ठिकाणी त्या जीवाला पावन व्हायचं आहे, कुठे पावन व्हायचं आपल्याला? स्वरूपामध्ये, परमेश्वराचं. त्या स्वरूपाचं दर्शन झालं आणि सर्वप्रथम स्वरूपच दिसलं, म्हणून साध्य प्रतीती पहिले आली की हे माझं पावनीय स्थान आहे. म्हणून सर्वात आधी भक्ता श्रीमूर्ती साध्य साधन ऐसी प्रतीती, म्हणजे माझं साध्य अशी ती प्रतीती त्या ठिकाणी आलेली आहे. साध्य ऐसेची उमटले तरी तेची आधी सांगितले. जे आधी उमटलं ते आधी सांगितलं आणि म्हणून साध्य हे आधी वचनामध्ये आलं.
साध्य म्हणजे स्वरूप. साध्य म्हणावे कशाला? साध्य म्हणजे स्वरूप, ज्या ठिकाणी पावन व्हायचं आहे ते. साधन म्हणजे साध्या ते देते जेते. साध्य साधन म्हणावायचं कशाला? साधन म्हणजे साध्याला जे पावन करून देणारे आहे त्याला साधन असं म्हटलं गेलं पाहिजे. साधन कशाला म्हणायचं? जे साध्याला आपल्याला पावन करून देणार आहे, साध्याची प्राप्ती जो करून देणार आहे त्याला आपण साधन असं म्हणत असतो. या बाबतीमधलं आता पुढचे जे काही वचनाची पदं आहेत यामधलं जे अजून विश्लेषण आहे ते आपण उद्याच्या सत्रामध्ये बघणार आहोत. आत्ता आपण आजच्या या सत्रामध्ये भक्तराजांचंच 16 आणि 17 क्रमांकाचं जे वचन आहे आणि त्या संदर्भातली जी टीका आहे ती या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड